देखील मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आता सूत्रांकडून प्राप्त होते। बुलेटिनमध्ये आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसेकडून आता ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अभिजित पानसे संजय राऊतांची भेट घेणार असल्याची माहिती प्राप्त होते। अभिजित पानसे मनसेचे नेते आहेत। मनसेकडून आता ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट पोहोचवतात। महेश, नक्कीच राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यात आणखीन एक अंक जोडला गेलेला आहे। मनसेकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते आहे। त्याच अनुषंगाने मनसेचे अभिजित पानसे हे मोठे नेते मानले जातात, ते असा प्रस्ताव घेऊन सामना कार्यालयात गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते संजय राऊतांना युतीचा प्रस्ताव देत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आपल्याला मिळालेली आहे। जी राजकीय घडामोड गेल्या काही 2-4 दिवसांमध्ये राज्यात घडलेली आहे। शिंदे गट आणि बीजेपीच्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार जाऊन मिळालेले आहेत आणि त्यानंतर कुठेतरी मनसे ठाकरे गटासोबत जावी म्हणून नेत्यांमध्ये सूर लावला जात होता। मनसेचे बरेच मोठे नेते आहेत ज्यांनी राज ठाकरेंना प्रस्ताव मांडलेला होता की आता हीच वेळ आलेली आहे की आपण ठाकरे गटासोबत जाऊन युती करावी, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत। या दोन निवडणुकांमध्ये आपल्याला जर मोठं यश मिळवायचं असेल तर ठाकरे गटासोबत युती करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही प्रस्ताव नाही। कारण जी विचारसरणी आहे किंवा जो काही मुद्दा मराठी माणसाचा आपण घेऊन चाललेला आहे तो ठाकरे गटाचा असेल किंवा मनसेचा असेल हा एकच आहे। दोन्ही भाऊ एकत्र आले तर नक्कीच मुंबई शहराला, महाराष्ट्राला याचा फार मोठा फायदा होईल। मराठी माणसाचा आवाज आणखीन बुलंद होईल, त्यावर होणारे अन्याय जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता। आणि कुठे ना कुठेतरी मनसेकडून यास पॉझिटिव्हली घेतलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने अभिजित पानसे हे संजय राऊतांना भेटत आहेत। आता या दोघांच्या भेटीमध्ये जी काही चर्चा होईल त्यामध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल आणि हाच प्रस्ताव मातोश्रीला संजय राऊत घेऊन जातील असं सुद्धा सूत्रांकडून सांगितलं जात आहे। कारण संजय राऊत हा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो, कारण संजय राऊतांच्या थ्रू उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला जाईल। कारण थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर याबाबत मोठी बोलणी करायची असेल तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अभिजित पानसे आणि संजय राऊत हे नक्कीच करतील असं सांगितलं जात आहे। काही वेळातच अभिजित पानसे हे सामना कार्यालयामध्ये दाखल होतील, त्या ठिकाणी संजय राऊतांची भेट घेतील आणि या भेटीच्या नंतर अभिजित पानसे माध्यमांशी बोलणार आहेत आणि नक्की ही भेट कशासाठी होती, काय नक्की प्रस्ताव देण्यात आलेला होता, कशा प्रकारे पुढच्या गोष्टी पुढे जाणार आहेत याबद्दल स्पष्ट माहिती आपल्याला मिळेल। महेश, काय वाटतं ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात काही सकारात्मक हालचाली आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय का? मगाशीच मी सांगितलं होतं की मनसेच्या गटातूनच जे नेते आहेत त्यांनी आता सूर आवळायला सुरुवात केलेली आहे। त्यांची मागणी आहे की आपण उद्धव ठाकरे गटांसोबत जायला पाहिजे, कारण मुंबईची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक येणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर जिंकायची असेल तर उद्धव ठाकरे गटासोबतच आपल्याला जावं लागेल, कारण राष्ट्रवादी, बीजेपी आणि शिंदेची शिवसेना या तिघांची महायुती पाहता आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आणि मोठं करायचं असेल तर उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये। कारण काँग्रेसचं तेवढं अस्तित्व नाहीये, काँग्रेसची विचारसरणी आणि मनसेची विचारसरणी वेगळी आहे। पण कुठे ना कुठेतरी ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची मनसे याच्यामध्ये एक मोठी युती होऊन काही ना काहीतरी मार्ग निघेल आणि एक चांगलं काहीतरी निवडणुकीत यश मिळेल, या अनुषंगाने आता हा प्रस्ताव पुढे गेलेला आहे। महेश, सकाळीच राज ठाकरेंनी आपला नियोजित कोकणचा दौरा रद्द केलेला आहे, त्याला देखील याचीच पार्श्वभूमी का? नक्कीच कोकणचा दौरा रद्द केलेला आहे। बऱ्याच घडामोडी सध्या मुंबई शहरामध्ये घडत आहे। राज्यामध्ये नक्की आता कशा प्रकारचं चित्र असणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। आता एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। भांडूप ते प्रभादेवी असा प्रवास जो होता तो अभिजित पानसे आणि संजय राऊत यांनी एकत्र केलेला आहे आणि या प्रवासादरम्यान त्यांची बोलणी झालेली आहे। स्वतः अभिजित पानसे यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। अभिजित पानसे हे संजय राऊत यांच्या गाडीमध्ये बसले होते, त्या दोघांनी सामना कार्यालयापर्यंतचा प्रवास एकत्र केलेला होता। ठीक आहे महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, अभिजित पानसे आणि संजय राऊतांची भेट झालेली आहे। अभिजित पानसे मनसेचे नेते आहेत आणि त्यांच्याकडनं आता ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। त्यामुळे आता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात काही हालचाली होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।
तर राजकारणातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेकडनं आता ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। आणि आता त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये आता एकत्र येणार का या संदर्भातल्या शक्यता देखील आता वर्तवल्या जात आहेत आणि मनसेच्या वतीनं त्या संदर्भातला प्रस्ताव आता ठाकरे गटाला पाठवण्यात आल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। तर अभिजित पानसे यांनी आता संजय राऊतांची भेट देखील घेतलेली आहे। त्यांनी हा प्रस्ताव देखील संजय राऊतांच्या समोर ठेवला। त्यानंतर संजय राऊत आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र दोन्ही बाजूची जी भूमिका आहे ती भूमिका पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील केली जाते आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी कार्यकर्ते करतात आणि त्यानुसारच आता कुठंतरी ठाकरेंच्या या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण मनसेच्या वतीनं एकत्र येण्यासंदर्भातला प्रस्ताव आता ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मनसे नेते अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावरती या संदर्भातली चर्चा देखील पार पडते आहे। मनसेच्या वतीनं अभिजित पानसेंनी तसा प्रस्ताव देखील संजय राऊतांच्या समोर बोलून दाखवलेला आणि त्यानंतर संजय राऊत या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात उद्धव ठाकरेंची चर्चा करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची ही जी भूमिका आहे ती अर्थातच ठाकरे गटासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची असणार आहे। तर राऊत आणि पानसे यांनी आता एकाच गाडीमधून प्रवास केला। भांडूप ते प्रभादेवी असा एकत्र प्रवास या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी केलेला आणि या प्रवासाच्या दरम्यानच ही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। राऊत आणि पानसे यांच्या कारमधील प्रवासाच्या संदर्भातली ब्रेकिंग अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। मनसे आणि आता ठाकरे गट एकत्र येणार का या संदर्भातली शक्यता आता जवळपास वर्तवली जाते आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्याशी संवाद साधतायत। संदीपजी स्वागत आहे। महत्त्वाची बातमी समोर आली। मनसेच्या वतीनं आता ठाकरे गटाकडे एकत्र येण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्यामध्ये त्या संदर्भातली प्राथमिक चर्चा झाली आहे। मनसेच्या वतीनं तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला माहित नाही अशा प्रकारचा कुठला काही प्रस्ताव कोणी दिलाय का। मग त्यांनी भेट घेतली असेल कदाचित, पण मला वाटत नाही की असा कुठला प्रस्ताव किंवा काय असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिला गेलाय। कारण खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्ही सोबत बोलताना दिलेली आहे आणि आत्ताच अभिजित पानसे आणि संजय राऊतांनी एका गाडीमधून प्रवास केला आणि त्या प्रवासाच्या दरम्यान देखील प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। कल्पना नाही याची, याच्याबद्दल मला असं वाटतं जास्ती प्रकाश हे अभिजित पानसेच टाकू शकते। संदीपजी, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हेच वातावरण पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी बॅनर देखील लावण्यात आलेले होते की ठाकरेंनी आता तरी एकत्र यावं। या संदर्भात तुमचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि असा सूर देखील पाहायला मिळतोय, काय सांगाल? नाही, मुळात विषय असा आहे की युती ही वन साइडेड नाही होत, ती दोन्हीकडनं होते। कोणाला काय वाटतं हा प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण ते काय मटेरियलाइज होऊ शकतं का या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि ह्याचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतात, आमच्याकडे कोणी घेत। संदीपजी, या सगळ्या हालचाली आता सुरू होत आहेत, या संदर्भात एक मनसेचे मोठे नेते म्हणून तुमचं वैयक्तिक मत काय आहे? नाही, वैयक्तिक मत मी नाही मांडू शकत चॅनलवर। जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेबच घेतात। ठीक आहे संदीपजी, महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर राज्याच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिजित पानसे आणि संजय राऊतांची भेट झालेली आहे। त्यांनी मनसे संदर्भात आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा केल्याची माहिती देखील आता साम टीव्ही सोबत बोलताना सूत्रांनी दिलेली आहे। तर अभिजित पानसे आणि राऊतांच्या भेटी संदर्भातली महत्त्वाची बातमी आणि पुढच्या काही काळामध्ये ठाकरेंच्या संदर्भातलं राजकारण बदलणार का याकडे देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भातले महत्त्वाची अपडेट घेऊयात। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। रुपाली, अभिजित पानसे आणि राऊतांची भेट झाली, मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भातली प्राथमिक चर्चा या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। एकंदरीतच या भेटी संदर्भात आणि या राजकीय मोठ्या घडामोडीच्या संदर्भात ताजी अपडेट काय मिळत आहे? आपण पाहत आहोत की मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत आहे आणि आपण बघितलं तर मागच्या 2 दिवसामध्ये राज्यभरामध्ये ही चर्चा खरं तर सुरू झाली होती की दोन ठाकरे बंधूंनी आता एकत्र येण्याची गरज आहे। जशा पद्धतीने राजकीय वातावरण बिघडलेलं आहे किंवा जो राजकीय चिखल झालेला आहे, त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे। त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर आज सकाळी जी महत्त्वाची घटना घडली ती अतिशय महत्त्वाची आहे। अभिजित पानसे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट
भेट घेतल्याचं कळतं आहे आणि या दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती युतीच्या संदर्भात झालेली आहे, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेकडून आता युतीचा प्रस्ताव घेऊन अभिजित पानसे जे आहेत ते संजय राऊत यांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात पोहोचत आहेत, अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे. खरं तर ही अतिशय मोठी एक घटना जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये सध्या घडताना पाहायला मिळत आहे. जशा पद्धतीने राजकारण घडत आहे, कोणता पक्ष कुणाबरोबर चालला याचा एक अंदाज लागत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आता दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर याचा परिणाम राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच्यामुळे आजची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हा प्रस्ताव जो आहे तर या प्रस्तावामध्ये नेमके कोणते मुद्दे प्रामुख्याने मांडले गेलेले आहेत किंवा कोणता विषय मांडला गेलेला आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही भेट झाल्यानंतर आता मनसेकडून किंवा मग उद्धव ठाकरे गटाकडून कुणी बोलतं का याच्यावरती हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या राज्याच्या राजकारणामध्ये जर अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट होत असेल आणि हा जर युतीचा प्रस्ताव मांडला जात असेल तर मात्र पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप राज्याच्या